नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. ईश्वरी पादुकांची पूजा करते. त्यावेळी त्या ठिकाणी सगळेच असतात आणि त्यावेळी आता राजेशचा एक काहीतरी प्लॅन असतो. काही वेळानंतर आता सगळे आपापल्या ठिकाणी जातात. तर आता काही वेळानंतर ईश्वरी तिथे येते आणि ती परत एकदा ताट घेऊन आलेली असते. त्यावेळी तिथे तिला पादुका दिसतच नाहीत आणि हे पाहून तर तिच्या हातातील ते ताट खाली पडतं. तर आता त्या आवाजाने घरातील सगळे त्या ठिकाणी येतात. तर मामी आता लगेच ईश्वरीला म्हणते, पादुका पाहून तुझे तर डोळे फिरले नाहीत ना? तर लगेच आता अर्णव ईश्वरची साथ देतच मामीला म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे हे काम माझ्या बायकोचं नाही, पण चोर आणि त्याने चोरलेल्या सुवर्ण पादुका नक्कीच सापडतील. आणि अर्णव हे सगळं म्हणत असताना राजेशकडे बघत असतो. तर आता हे पाहून राजेशला सुद्धा थोडीशी भीती वाटते. तुम्हाला काय वाटतं, आता हे काम म्हणजेच राजेश आणि मामी या सगळ्यांचा प्लॅन असेल किंवा त्या सुवर्ण पादुका पाहून राजेशचे डोळे फिरले असतील आणि त्याने त्या चोरी केल्या असतील? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.